नाशिकमधून छगन भुजबळांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। सुनील तटकरे रविवारी पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्याची शक्यता। सगळे वसुलीखोर भाजपसोबत गेले। भाजपमधलं वसुली रॅकेटचे मार्गदर्शक किरीट सोमय्या। खासदार संजय राऊतांचं मोठं विधान। हेलिकॉप्टरनं मतदारांना आणावं लागलं तरी चालेल, पण लोकसभेसाठी मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, हसन मुश्रीफांचं मत। तर कागल विधानसभा मतदारसंघातून 1.25 लाख मताधिक्य देणार, मग देव आला तरी संजय मंडलिक यांना हरवू शकत नाही, मुश्रीफांना विश्वास। मतदारांना हेलिकॉप्टरनं आणू या मुश्रीफांच्या वक्तव्यावरून सुप्रिया सुळेंची मुश्रीफांवर टीका। बडे लोक बडी बातें, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। हेलिकॉप्टरनं मतदारांना आणण्याची तयारी आहे म्हणजे यांच्याकडे मोठं घबाड दिसतंय, हसन मुश्रीफांनी केलेल्या वक्तव्यावरून जयंत पाटलांचा टोला। लोकसभा निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का। माजी मंत्री बबनराव घोलप आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता। विजय शिवतारे यांनी उमेदवारी माघारी घेतल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची सासवडमध्ये जाहीर सभा। 11 तारखेला संध्याकाळी 5 वाजता महायुतीची प्रचार सभा होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा। रक्षा खडसे आणि एकनाथ खडसेंविषयी चंद्रकांत पाटलांची नाराजी दूर करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती। फडणवीसांचं वक्तव्य हास्यास्पद। बारामतीत कोणाची लढत आहे हे जनतेला माहिती आहे, कोण जिंकणार हे त्यांच्या सर्व्हेमध्ये कळालं असेल, म्हणून नरेटिव्ह बदलण्याचा हा प्रयत्न। जयंत पाटील त्यांच्या पक्षात नाराज। निवडणुकीत जयंत पाटील कुठेही दिसत नाहीयेत, त्यांना त्यांच्याच पक्षात कोणी विचारत नाहीये, फडणवीसांचा खोचक टोला। कधीच फूट न पडलेला एकमेव पक्ष म्हणजे भाजप। भाजप कायम एकसंध राहिला। नागपुरातील भाजप स्थापना दिनाच्या कार्यक्रमात फडणवीसांचं वक्तव्य। जे लोक भाजपमध्ये येतील असं वाटलंही नव्हतं, ते लोक भाजपात येत आहेत। मोदींच्या कामावर विश्वास ठेवून लोक भाजपमध्ये प्रवेश करतायत, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। शिवसेना ठाकरे गटाकडून ठाकरेंची मशाल नावानं मोहीम सुरू। मोहिमेद्वारे मशाल चिन्ह घराघरात पोहोचवण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न। सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर। कल्याणमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा वाद। गणपत गायकवाडांच्या समर्थकांकडून श्रीकांत शिंदेंचा अपप्रचार। श्रीकांत शिंदेंच्या अपप्रचाराने गायकवाडांना जामीन मिळणार नाही, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगेंचा टोला। नागपुरात काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंची प्रचार रॅली। रॅलीत काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक, महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला सहभागी। माजी आमदार विलास लांडे नाराज नाहीत। शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांचा दावा। वर्ध्यात खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा तडस यांनी भरला उमेदवारी अर्ज। अपक्ष निवडणूक लढवणार रामदास तडस आणि पूजा तडस यांच्यात लढत होण्याची शक्यता। यशवंत सेना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात। पहिल्या टप्प्यात 6 उमेदवारांच्या नावांची घोषणा। यामध्ये सोलापूर, माढा, रावेर, अहमदनगर, धुळे आणि कोल्हापूर मतदारसंघाचा समावेश। एकूण 15 उमेदवार निवडणूक लढवणार। मराठा तरुणांना महादेव जानकरांकडे केली आरक्षण देण्याची मागणी। मराठा आरक्षणाचा प्रश्न जानकर सोडवू शकतात, तरुणाची भावना। तर मराठा आरक्षण मिळणार, जरांगेंवर कारवाई होऊ देणार नाही, जानकरांचं तरुणांना आश्वासन। आपचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ। सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी 18 एप्रिलपर्यंत। वकिलांना भेटण्यासाठी अधिकचा वेळ द्यावा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोर्टाकडे मागणी। पतीची चूक नसताना पत्नीनं वारंवार घर सोडून जाणं ही मानसिक क्रूरता, एका सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयानं केलं स्पष्ट। गेल्या 3 दशकात भारतासह जगभरातील नागरिकांचं आयुर्मान वाढलं। 1990च्या तुलनेत 8.9 वर्ष भारतीय नागरिक अधिक जगत असल्याचं लॅन्सेट या नियतकालिकातील अभ्यासातून समोर। पुढचे 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। शुक्रवारी सोलापुरात सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। विदर्भातील पारा 42 अंशांवर। पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो ब्लॉक, तर मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक। ठाणे वाशी आणि ठाणे नेरूळ मार्ग 5 तास बंद राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।